माता भगिनींची सुद्धा करतात. त्यामुळे ह्या सगळ्या तस्करांवर त्याचा बंदोबस्त केला पाहिजे. तेव्हा सबंध भारतामध्ये गो हत्येवर बंदी येईल तेव्हाच ही काही राज्यांनी केलेली गो हत्या बंदी ही यशस्वी होईल. आज अनेक राज्यांनी केली आहे, पण परिस्थिती काय आहे? अनेक ठिकाणी अजूनही गोमातेची हत्या होते. या राज्यातून त्या राज्यात नेलं जातं. अनेक ठिकाणी गो मांसाचे ट्रक्स टेम्पो हे पकडले जातात आणि ही तस्करी करणारे लोक शस्त्रसज्ज असतात. पोलिसांच्या वर हल्ला करायला सुद्धा ते मागं पुढं बघत नाहीत. या गो हत्येतून निर्माण होणारी जी संपत्ती आहे ती अतिरेक्यांना मदत करण्यासाठी जाते आणि पूर्ण देशात सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. सन्मानाच्या अभियानाच्या निमित्तानं या पिंपरी चिंचवडमध्ये समान गोरक्षकांचं निवेदन स्वीकारण्यासाठी या ठिकाणी प्रशासनाचे प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत. परंतु या देशाची शोकांतिका अशी आहे, 75 वर्ष झाले देशाला स्वातंत्र्य मिळून, परंतु आमच्या मंदिरातील देव सुरक्षित नाही आणि आमच्या गोट्यातील काही सुरक्षित नाही. आमच्या या सर्व भक्तांच्या वतीनं नव्हे संपूर्ण देशातील हिंदू बांधवांच्या वतीनं या गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा द्यावा. संपूर्ण देशामध्ये 100% गोवंश हत्याबंदी व्हावी आणि या गोमातेचा सन्मान वाढवण्यासाठी आज शेकडोच्या संख्येने पिंपरी चिंचवडचे सर्व गोभक्त या ठिकाणी आलेले आहेत. प्रशासनाने दाखवलेला हलगर्जीपणा आणि प्रशासनाने या ठिकाणी या पद्धतीनं या गोभक्तांचा अंत पाहण्याचं या ठिकाणी संयमाची परीक्षा पाहण्याचं ठरवलेलं आहे. या निमित्तानं या सर्व गोभक्तांच्या वतीनं या ठिकाणी या प्रशासनाला निवेदन देण्यासाठी आम्ही सगळे उपस्थित आहोत. सर्व साधू संतांच्या वतीनं, सर्व राष्ट्रभक्तांच्या वतीनं आणि सर्व माता भगिनींच्या वतीनं या गोमातेच्या सन्मानाचं गो हत्याबंदी कायदा देशामध्ये लागू होण्यासाठी आणि या गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा द्यावा यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. तरी प्रशासनाने आमच्या निवेदनाचा स्वीकार करून या देशाचे पंतप्रधान असतील, या राज्याचे मुख्यमंत्री असतील, तसेच या दोन्ही सरकारच्या प्रतिनिधींना आमचं हे म्हणणं आपल्या या निवेदनाच्या माध्यमातून पोहोचवावं अशी विनंती आणि आमची ग्राह्य मागणी मांडण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. भारत माता की माता की माता की माता की झालीच पाहिजे. तहसीलदार साहेब आपल्या वतीनं आमच्या साक्षीनं या ठिकाणी गोहत्याबंदीच्या कायद्याचं निवेदन स्वीकारणार आहे. महाराजांना विनंती आहे की त्यांनी आपल्या वती सगळ्यांच्या वतीनं आधी गोमातेचं पूजन करावं. भारत माता की जय.